नमस्कार मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की आपले जे काही पॅन कार्ड आहे, पॅन कार्ड खराब होते किंवा हरवते. तर अशावेळी आपणास दुसरे पॅन कार्ड हे बाय पोस्ट आपल्या घरी मागवायचे असेल, तर त्यासाठी आपल्या पॅन कार्डला आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी लिंक असणे हे गरजेचे आहे. तरच आपण आपले जे काही पॅन कार्ड आहे हे बाय पोस्ट आपल्या घरी मागवू शकतात. परंतु जे काही जुने पॅन कार्ड आहे त्यांना कोणता मोबाईल नंबर लिंक आहे किंवा कोणता ईमेल आयडी लिंक आहे हे आपणास माहीत नाही. तर अशा वेळेस आपणास हे जे काही पॅन कार्ड आहे हे पोस्टने मागवणे थोडेसे अवघड जाते. परंतु मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पॅन कार्डला जो काही मोबाईल नंबर आहे हा चेंज करायचा असेल किंवा ईमेल आयडी हा चेंज करायचा असेल, तर आपण फ्रीमध्ये ही सुविधा त्यामध्ये प्राप्त करून घेऊ शकतात. तर त्यासाठी मित्रांनो, आपणास काय करायचे आहे, कोणत्याही एका ब्राउझरमध्ये आपणास असे टाईप करायचे आहे मित्रांनो, की NSDL चेंज मोबाईल नंबर आणि एंटर करायचे आहे. त्यानंतर ही जी काही दुसरी वेबसाईट आपणास दाखवली जाईल, इथे ॲड्रेस अपडेट फॅसिलिटी याच्यावर आपणास इथे क्लिक करायचे आहे. तर ज्यांनी NSDLच्या वेबसाईटवरून पॅन कार्डसाठी अप्लाय केलेले होते, तर ते या वेबसाईटला येऊ शकतात. ज्यांनी UTIवरून पॅन कार्ड काढलेले आहे, तर त्याची वेबसाईट ही वेगळी आहे. तर आपण आज NSDLच्या वेबसाईटवरून पाहणार आहोत. तर इथे आल्याच्यानंतर ॲड्रेस अपडेट फॅसिलिटी, तर येथे आपण सूचना पाहू शकतात, की ही सुविधा जी काय आहे ही विनामूल्य आहे. तर आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे हा गरजेचा आहे. तरच आपण या सुविधेचा वापर हा करू शकतात. आणि आपण येथे खाली सुद्धा पाहू शकतात एक सूचना, की वापरकर्त्याने पुष्टी केलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आयकर विभागाच्या पॅन डेटाबेसमध्ये सुद्धा अद्ययावत केला जाईल. आपण इथून जर तो मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी बदलला तर. त्यासाठी मित्रांनो, आपल्याकडे पॅन नंबर असणे हा गरजेचा आहे. आपल्याकडे जर आपला पॅन नंबर हा हरवलेला असेल, तर आपण इन्कम टॅक्सच्या वेबसाईटला जो काही टोल फ्री नंबर आपणास तिथे पाहायला मिळेल, तर त्या टोल फ्री नंबरवर आपण संपर्क साधून आपली वैयक्तिक माहिती देऊन आपला पॅन नंबरसुद्धा तेथे त्यांच्याकडून घेऊ शकतात. तर आपणास इथे आपला पॅन नंबर टाकायचा आहे, इथे आधार नंबर टाकायचा आहे, त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ यामध्ये सिलेक्ट करून घ्यायची आहे. ही माहिती भरल्याच्या नंतर आपणास खाली हे पेज स्क्रोल डाऊन करून घ्यायचे आहे. त्यानंतर हा जो काही बॉक्स दिसत आहे याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर येथे हा पण एक बॉक्स आपणास येथे दिसत आहे, आय एम नॉट अ रोबोट. तर येथे पण आपणास क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्या नंतर आपणास सबमिट या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपणास येथे कंटिन्यू विथ ई-KYC याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर त्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर OTP जाईल. तो OTP आपणास यामध्ये टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस मित्रांनो आपल्यासमोर ओपन होईल. तर आपण इथे पाहू शकतात, की हा जो काही सुरुवातीचा मोबाईल नंबर आहे, तर हा मोबाईल नंबर बंद पडलेला आहे. तर यामध्ये आपण दुसरा अपडेट करणार आहोत आणि ईमेल आयडीसुद्धा येथे आपणास पाहायला मिळत नाही. तर ईमेल आयडीसुद्धा आपण यामध्ये नवीन टाकणार आहोत. तर त्यासाठी आपणास येथे येस हे ऑप्शन निवडायचे आहे आणि खाली आपणास जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे, ईमेल आयडी येथे टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे एक पॉपअप ओपन होईल. तर आपणास येथे ओके करायचे आहे. ओके केल्याच्यानंतर आपण यामध्ये जो काही ईमेल आयडी दिलेला आहे त्या ईमेल आयडीवर एक OTP येईल आणि त्या मोबाईलवर सुद्धा एक OTP येईल. ते दोन्ही OTP आपणास यामध्ये टाकायचे आहे आणि व्हॅलिडेट या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. नंतर इथे ॲड्रेस ॲज पर आधार, आपल्या आधार कार्डला जो काही ॲड्रेस आहे तो ॲड्रेस यामध्ये आपणास अशा प्रकारे दाखवला जाईल. त्यानंतर आपणास येथे व्हेरीफाय या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर इथे जनरेट अँड सेव्ह प्रिंट याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारची एक रिसिप्ट आपल्यासमोर ओपन होईल आणि आपला जो काही मोबाईल नंबर आहे आणि ईमेल आयडी आहे हा याच्यामध्ये आता अपडेट झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या पॅन कार्डमध्ये नवीन मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी किंवा आपला ॲड्रेस फ्री ऑफ कॉस्ट अशा प्रकारे बदलू शकता. धन्यवाद.